नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघताय माझं चॅनल अरुण गोडबोले. आणि साठीनंतरची अन्नयात्रा ही आपली मालिका चालू आहे. त्यामध्ये मी लेख वेगवेगळ्या लोकांचे विचार वाचतोय. त्यातला हा 16वा भाग. मधुकर विश्राम केळकर म्हणून इंजिनियर आहेत, निवृत्त इंजिनियर, गोव्यातले, नगरगाव वळपई सत्तरी गोव्यातले, वयवर्ष 68 त्यांचं. या लेखाला मी पुरस्कारित या स्पर्धेमध्ये दिला होता. ते गोवा सरकारच्या PWDमध्ये कनिष्ठ अभियंता होते. 2010 मध्ये निवृत्त झाले. शेती आणि बागायती व्यवसाय करतात. मैदानी खेळ, अध्यात्माची आवड आहे. भागवताचं वाचन करतात आणि थोडं गायकीचं शिक्षण गोव्यातल्या समोर घेतलेलं आहे. त्यांचा लेख आहे वृद्धपण कसे आनंदी करावे. वातांत दीपम शिखालोकम जगती जीवितम तडिस्थ तडिस्थ स्फुरण संकाशा पदार्थ श्री जगग्रहे. वाराने हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती इतके जीवन चंचल आहे. सर्व पदार्थ हे वीज लगापून जशी लुप्त होते जे क्षणमात्र जीवी असतात. सर्पाला ब्रह्मदेवाने हिंसे वाचून विनाप्रयास मिळणारा वायू हे खणे दिले. गवत खावे व भूमीवर निजावे इतकी सोपी वृत्ती पशवून दिली. पण हा संसार सागर तरुण जाऊ शकेल अशा पात्राचा मनुष्यपणे असता त्याची उपजीविका अशी अवघड करून ठेवली की जी मिळवण्याच्या प्रयत्नात माणसाचे सारे सद्गुण संपून जावेत. माणसाला आयुष्य आधी 100 वर्षाचे, त्यातले अर्धे रात्री जायचे. त्या अर्ध्यातले अर्धे बाळपण व वार्धक्य आणि जे उरलेलं आयुष्य सेवा, रोग, वियोग, दुःख या सर्वात म्हणून संपून जायचे. माणसाला मन व त्यावर बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा योग्य वापर करून माणूस आपले जीवन कृतार्थ करू शकतो. गीतेत सांगितल्याप्रमाणे बुद्धियोगाने युक्त असा पुरुष कर्माचे फळ जे पाप पुण्य त्यापासून या लोकीच मुक्त होतो. म्हणून समत्व बुद्धियोग साध्य करून घे. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युजस्व योग कर्मसु कौशलम असं सांगितलेलं आहे. माणसाचे जीवन एक नाटक आहे व मनुष्य नट तो क्षणात पाहावे तर तो बालक, क्षणात रंगेल तरुण, क्षणात भिकारी, तर क्षणात धनसंपन्न आणि अखेर अगदी सुकलेल्या देहाचा जखड म्हातारा. आणि अशा संसाराच्या नाटकात शेवटी तो यमपुरीच्या पडद्याआड लुप्त होतो. अशा प्रकारे नाटक आपण आपली भूमिका आपल्या बुद्धिचातुर्य योग्य अशी केली तर आपण आपले वृद्धपण अगदी आनंदाने घालवू शकतो. याकरता आपल्या जीवनात आध्यात्मिक शक्ती वाढवून आपले चारित्र्य, मानसिक बल आणि किंवा आत्मबल प्राप्त करू शकतो. विद्वत्ता व्यक्त मनाची वस्तू आहे. ज्याचा आपल्या मनावर ताबा नाही तो पुष्कळ शिकला, लिखाण केले, तत्त्वज्ञान सांगितले तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवर राग संताप येणे ही अव्यक्त मनाची स्थिती आहे. यासाठी दृढ संकल्प अभ्यास करून अव्यक्त मनाला प्रभावित करता येते. त्यामुळे माणसाची धारणा, मनोधैर्य व करारीपणा यावर विश्वास बसतो. पुस्तके वाचून ज्ञान वाढते पण आत्मबल अभ्यासामुळे आत्मज्ञान वाढते. सर्व विजयामध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय. जगाला फसवता येते पण मनाला नाही. याकरता मनाची निर्मलता वाढवली पाहिजे. मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही. शिवकवचात म्हटले आहे, निर्मलाय, निर्भयाय, निर्विकल्पाय, निर्भेदाय. आपल्या चंचल मानसिकतेला अभ्यासाने निर्भय आणि निर्मल केले पाहिजे. गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करावे. ज्यांना आपण पराजित होणार अशी भीती असते त्यांचा पराभव निश्चित आहे समजावे. आपले सौख्य आपल्या विचारावर अवलंबून आहे म्हणून विचार नेहमी सकारात्मक असावे. जर आपण आपल्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य आपल्याकडे पाठ फिरवेल. त्याकरिता चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा. सुख हे शरीरासाठी आहे आणि आनंद हा मन आणि आत्म्यासाठी आहे. सर्व रत्न देऊन सुद्धा आयुष्याचा एक क्षण सुद्धा जादा विकत मिळत नाही. अशा मोलाचे आयुष्य व्यर्थ घालवणे म्हणजे मोठा अपराध आहे. मनाच्या स्वच्छतेसाठी प्रार्थनेचे स्थान आवश्यक आहे. त्यासाठी नामस्मरण करावे, नामात राहावे. प्रत्येक चांगल्या कार्यात वाईटच गोष्टी शोधणे म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याचे मन तयारच नसणे असा अर्थ आहे. शुभ कामाला उशीर लावू नये तसेच त्यातील उणीवाही शोधू नये. उणीवा शोधले राहण्यास मन अशांत होते. उणीवाला रहित कार्य करणे हाच मनशांती मिळवण्याचा खरा मार्ग आहे. डोळे उघडा, स्वतःमध्ये डोकावा आणि आपल्या आयुष्यावर आपण समाधानी आहोत का हे पहा. आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत त्यापेक्षा आपण काय करू शकतो याचाही विचार करा. मनाची एकाग्रता ही ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली आहे. या 21व्या शतकात आपल्यापुढे मोठ्या आव्हानांची किंवा समस्यांची चर्चा होते त्यावेळी मनावर ताणतणाव येतात.
अशा वेळी वैताग कंटाळा येतो, पण आपण त्यातून शिकलं पाहिजे. या संदर्भात एक साधूची गोष्ट फार उपयुक्त आहे. एक साधू सर्व कामे आटपून रात्री आपल्या मठात ध्यानासाठी बसला होता. पावसाळ्याचे दिवस होते. सर्व बाजूने बेडकांचा आवाज रात्रीच्या शांततेचा भंग करीत होता. साधूच्या ध्यानधारणेत व्यत्यय होत होता. उपासनेमुळे त्या साधूला काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्याने रागाने बाहेर येऊन बेडकांना द्वेषून जोरात थांब असं म्हटलं. त्यासरशी सारे बेडूक ओरडायचे थांबले. शांततेत साधूने ध्यानाप्रयोग प्रारंभ केला. पण आता त्याच्या मनात एक प्रश्न थैमान घालू लागला. तो असा, त्या बेडकाला थांबा म्हणणारा तू कोण? ते बेडूक त्यांच्या भाषेत कदाचित देवाची प्रार्थना करत असतील. तू राम राम म्हणतोस ते डराव म्हणतात. या विचारामुळे साधू मनातून व्यथित झाला. काही क्षण विचार करून बेडकाला द्वेषून तो म्हणाला, गा. त्याबरोबर बेडकांचा डराव आवाज पुन्हा सुरू झाला. पूर्वी जो आवाज त्याला गोंगाट वाटत होता तोच आवाज संगीत वाटायला लागला. तात्पर्य, अकारण प्रतिक्रिया व्यक्त करून विरोध करणे व अनादर करणे यामुळे आपल्याला त्रास होतो. स्वीकारल्यामुळे आनंद निर्माण झाला व साधना सुरू झाली. सांगायचं तात्पर्य, त्या बेडकांच्या ओरडण्याला साधूने आपल्या बुद्धिचातुर्याने स्वीकारले. त्यांचा हक्क मान्य केला व त्यांचं कौतुक केलं व त्या नादात तो तल्लीन झाला. आपण असाच अभ्यास केला पाहिजे. एकमेकाला स्वीकारले पाहिजे. परस्परांचे कौतुक केले पाहिजे. तर प्रत्येकाच्या कृतीचा आस्वाद घेऊन जीवन आनंदी करता येईल. पुण्यामध्ये अशाच प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव सांगण्याचा मोह मला आवडत नाही. माझ्या शैक्षणिक काळात पाहिलेला व ज्यांचा आदर्श माझ्या मनात राहिलेला आहे त्या ग्रस्तांचे त्यावेळेचे वय साधारणपणे 80च्या आसपास होते. त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना आपल्या मुलाच्या उपनयनाबद्दल मुंजीबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितले, आपल्या धर्माप्रमाणे उपनयन संस्कार केला पाहिजे. त्याप्रमाणे उपनयन विधी झाला. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाने सांगितले की मी त्यांच्या नातवाचं मी उपनयन वगैरे काही करणार नाही. त्यावर त्यांचं उत्तर त्या प्रसंगाला फारच साजेस होतं. त्यांनी सांगितले, कालमानाप्रमाणे उपनयन संस्कार केला नाही तरी चालेल. थोडक्यात काय, त्यांच्याकडून अशी शिकवण मला मिळाली की आपण साक्षी भावाने दुसऱ्याचे मत स्वीकारावे, त्यातच आनंद आहे. जीवनातील सौखी राहण्याची किल्ली असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा भगवद्गीता मला आठवण होते. संसार दुःखालय. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे, संसार हा दुःखालयम अशाश्वता. संसार अनित्य व दुःखाने पूर्ण आहे. मनुष्याच्या जीवनात सुखदुःख येणे जाणे एक स्वाभाविक क्रिया आहे. सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख क्रमशः जीवनात येत राहतात. संपूर्ण जीवन सुखी किंवा दुःखी राहत नाही, हा प्रकृतीचा नियम आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे, जो दुःखात व सुखात सारखे समाधान ठेवतो तो मला प्रिय आहे. याकरता भगवंताने अर्जुनाला जय पराजय, लाभ हानी आणि सुखदुःखात समान राहण्याचा उपदेश केला आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो वरील 2 श्लोकात अर्जुनाच्या माध्यमातून साऱ्या संसारालाच भगवंताने ज्ञान दिले आहे. असे की मनुष्याला सर्व प्रकारच्या सुख किंवा दुःखात समभाव राहिला पाहिजे. सुखाबद्दल घमेंड किंवा दुःखात विचलित न होता धैर्याने सामना केल्यास सांगितलेला आहे. आपण आस्तिक आहे असं माझं मत आहे. आपण परमेश्वराची प्रार्थना करावी. ईश्वर जे करतो ते आपल्या भल्यासाठीच असा दृढनिश्चय ठेवा आणि त्यासाठी त्या शरणागती ईश्वराकडे पत्करली पाहिजे. नामसंकीर्तन व चरणसेवा सर्व पापाचे परिमार्जन करून मनाला शांती व कृपा प्राप्त होते असं माझं मत आहे. अर्थात हे प्रत्येकाचंच मत असेल असं नाही, पण मला त्यामुळे खूप आनंद आणि समाधान मिळतो. जो देतो त्याला तसे मिळते, पेराल ते उगवते, म्हणून सदैव संतुष्ट असावे. संतोष हे सर्वात मोठे व धन व सुख आहे. इमानदारीने जीवन जगणे म्हणजे सुख व शांती. शिवाय धैर्य बाळगणे महत्त्वाचं आहे. जीवनात येणाऱ्या समस्येला धैर्याने तोंड दिले पाहिजे. स्वस्थ राहावे. शारीरिक व मानसिक संतुलन सांभाळावे. सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरणे सवय ठेवावी. त्यामुळे अनेक आजारापासून आपला बचाव होतो. तात्पर्य, दररोज शारीरिक थोडे तरी परिश्रम आवश्यक आहे. प्रकृती, प्रेम, भ्रमण, संगीत, खेळ, वाचन, चित्रकला किंवा आपल्याला आवडणारा छंद जोपासला पाहिजे. जेवताना संयम राखला पाहिजे. तेलकट, तुपकट, फास्टफूड यापासून लांब असावे. मानसिक संतुलनासाठी अतिराग, चिंता, विषाद, तणाव, निराशा, अहंकार इत्यादी विषयापासून लांब राहावे. धार्मिक ग्रंथांचं वाचन आणि मनन मी करतो,
त्यामुळं मला स्वतःला खूप समाधान मिळतं. आपणही तो प्रयत्न करून पाहावा. पहिले सुख म्हणजे निरोगी आणि निरोगी शरीर, त्याने प्राणायाम, मोकळ्या हवेत चालणे हे आवश्यक आहे. आपल्या पारिवारिक जीवनात मित्रमैत्रिणी कधी कधी मतभेद होतो. मतभेदाच्या वेळी शांतपणे सांगण्याचा प्रयत्न करावा. बोलणे कमी करावे. ताणतणावात राहणे बरोबर नाही. आपणाला न वाढणारे विसरून जाऊन क्षमा करणे ही सर्वोत्तम नीती आहे. क्षमा केल्यामुळे शांती प्राप्त होते आणि परस्पर प्रेम भावना वाढीस लागते. आपल्या चुका संकोचपणे कबूल करून त्याबद्दल क्षमा मागण्यास कधीही मागे पुढे पाहू नये. परोपकारी बनावे. दुसऱ्याला मदत करण्यास कधीच मागे राहू नये. आपल्याला जमेल तेवढी प्रसंगानुरूप तन मन धनाने किंवा रुग्णसेवेने मदत करावी. लोकांना मदत केल्याने आपलं त्यांचं सुख वाढलं की आपले सुख वृद्धिंगत होतं. आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना मान घालू नका. चांगल्या गोष्टींना दाद द्या. आवडले नाही तर घुसमडू नका. चांगल्या शब्दात सांगा. त्या क्षणी जे योग्य वाटेल ते करा. नंतर त्यावरून विचार करून काही साध्य होणार नाही. छोट्या क्षणांना जीवनात डाव्या गुंपणे म्हणजेच जगणे होय. मला सुरेश भट यांची कविता आठवते. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेळ्या, लढण्यात छान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला सुद्धा उंचावरून पडायला लागतं. तेव्हा आलेला प्रत्येक क्षण आपण वर्तमान काळात राखून सतत सकारात्मक विचाराने आपले मन उत्साही, आनंदी व प्रसन्न ठेवावे आणि याकरता परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. आपला शत्रू भेटून भांडणावर गाडी चुकली काय, किंवा मित्रावर गप्पा मारता गाडी चुकली काय, दोन्ही सारखेच. तसेच प्रपंचात आघात झाले म्हणून भगवंताला विसरलो काय, किंवा अनुकूल असल्यामुळे भगवंताला विसरलो काय, दोन्ही सारखे. नुकसान एकच. म्हणूनच कायम भगवंताचे स्मरण ठेवावे असं मला स्वतःला वाटतं. ओम शांती 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 असा एक वेगळा आध्यात्मिक लेख त्यांनी लिहिलेला आहे. आणि सांगायला मला एक आठवण सांगतो. स्पर्धा झाली, पुरस्कार समारंभ काही आले नव्हते गोव्याहून. आम्ही पुरस्काराची रक्कम सन्मानपत्र पाठवून दिलं. नंतर एक दिवस त्यांचा मला फोन आला गोव्याहून की अहो मी पुण्याला निघालो आहे, आता तुम्हाला भेटलं तर चालेल का. आणि ते नवरा बिचारे एस टीनं सातारला उतरून घरी आले. गोव्याचे काजू आम्हाला भेट दिले. आता आम्ही त्यांचा आदर सत्कार केला. एका तास होते, काळजी करायचं कारण नाही. आणि परत आमचा संपर्क अधूनमधून फोन चालू असतो. गोव्याला आमच्या घरी तुम्ही या असं ते आज एकदा बोलवतात. अजून तरी जाणं झालेलं नाही आहे. केव्हा येऊ ते बघू. तेव्हा स्पर्धेमुळे जे माझे अनेक फायदे झाले ना. एक वैचारिक कक्षा नोंदवल्या आणि इतक्या असंख्य लोकांच्या वेगवेगळ्या ओळखी झाल्या, मैत्र जमलं. हा एक वेगळा अनुभव आला मला. आपल्याला सुद्धा हे लेख ऐकताना आनंद येईल असं मला वाटतं. आज इथेच थांबूया. उद्या नवीन लेख, नवीन विचार आणि नवीन भाग. तोपर्यंत नमस्कार.